नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 यामधील प्रकरण 2 मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण याचा अभ्यास करत आहोत। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण आवर्त आणि इलेक्ट्रॉन स्वरूपण या घटकापर्यंत अभ्यास केलेला आहे। त्यामधील प्रश्नांची सुद्धा आपण उत्तर बघितलेली आहेत, प्रश्न सोडवलेले आहेत। आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आधुनिक आवर्त सारणीतील आवर्ती कल या घटकाचा अभ्यास करणार आहोत। तर त्यामध्ये आधुनिक आवर्त सारणीतील आवर्ती कल म्हणजे काय हे आता आपण जाणून घेऊयात। तर आधुनिक आवर्त सारणीच्या एखाद्या आवर्तातील किंवा एखाद्या गणातील मूलद्रव्याच्या गुणधर्मामधील बदलांमध्ये काही नियमितता दिसून येते, यालाच आधुनिक आवर्त सारणीतील आवर्ती कल म्हणतात। म्हणजे मूलद्रव्याच्या गुणधर्मामधील बदलांमध्ये काही नियमितता दिसून येते। म्हणजेच इथे हे बेरिलियम आहे, तर याला 2 कवच आहेत, त्यातल्या प्रत्येक कवचामध्ये त्याच्याकडे 2 इलेक्ट्रॉन आहेत बाह्यतम कवचामध्ये। त्याचप्रमाणे हे मॅग्नेशियम आहे, याचे 3 कवच आहेत, त्याच्यामध्ये मॅग्नेशियमचा जो अणुअंक आहे तो 12 आहे आणि मग तो विभागलाय कसा कवचांमध्ये 2, 8 आणि 2। म्हणजे त्याच्या पण बाह्यतम कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत तर 2 आहेत। त्याचप्रमाणे कॅल्शियमचे सुद्धा 4 कवच आहेत, 2 आणि त्याचा अणुअंक आहे 20 आणि त्याची विभागणी केलेली आहे 2, 8, 8, 2। म्हणजे याच्या पण बाह्यतम कवचामध्ये 2च इलेक्ट्रॉन आहेत। म्हणजे इथे काय आहे, प्रत्येक कवचामध्ये इथे नियमितता दिसून येते की प्रत्येक मूलद्रव्याच्या बाह्यतम कवचामध्ये 2-2 इलेक्ट्रॉन्स आहेत। तर आता आपण यावर्षी मूलद्रव्यांच्या संयुजा, अणु आकारमान व धातू अधातू गुणधर्म या 3 गुणधर्मांमधील आवर्ती कल विचारात घेणार आहोत। तर आता सुरुवातीला आपण संयुजा काय आहे ते बघूयात। तर संयुजा तुम्हाला माहिती आहे की मूलद्रव्याच्या अणूच्या बाह्यतम कक्षेमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन असतात त्यांच्या संख्येवरून त्या मूलद्रव्याची संयुजा ठरते, म्हणजेच त्याला संयुजा असं म्हणतात। म्हणजे इथे व्याख्या बघा, मूलद्रव्याच्या अणूच्या बाह्यतम कवचात असणाऱ्या इलेक्ट्रॉनांच्या म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉनांच्या संख्येवरून त्या मूलद्रव्याची संयुजा ठरते। तर इथे हे जे 5 प्रश्न आहेत, तर या प्रश्नांच्या आधारे आपण आता हा घटक समजावून घेणार आहोत। तर आता इथे बघा, पहिला प्रश्न काय दिला की मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण व त्याची संयुजा यांच्यात संबंध काय आहे। आता इथे हा पहिल्या प्रश्नाचं उत्तर बघा। आता हे काय आहेत, हा समजा बोरॉन आहे, हे बोरॉन मूलद्रव्य आहे, त्याचे 5 प्रोटॉन्स इथे आहेत। म्हणजे कसं, पहिल्या कवचामध्ये 2 आणि बाह्य कवचामध्ये त्याच्या 3 इलेक्ट्रॉन्स आहेत। मग आता इथे हे बोरॉन जेव्हा त्याला अष्टक पूर्ण करायचं असेल तर त्यावेळेला तो काय करणार आहे की हे 3 इलेक्ट्रॉन देईल की 5 इलेक्ट्रॉन घेईल। म्हणजे 5 इलेक्ट्रॉन घेतले की हे इथलं अष्टक पूर्ण होणार आहे। मग तो इथे काय करणार आहे, 3 इलेक्ट्रॉन देणार आहे, म्हणजे याची संयुजा किती झाली, 3 झाली। त्याचप्रमाणे हे नायट्रोजनची इथे किती आहेत, 7 प्रोटॉन्स आहेत, म्हणजे हे आतल्या कवचामध्ये 2 आणि बाह्य कवचामध्ये 5। मग आता याला जर ह्याचं अष्टक पूर्ण करायचं असेल तर बाह्य कवचामध्ये इथे किती आहेत, 5 आहेत, मग अजून किती घ्यावे लागतील, 3 घ्यावे लागतील। मग तो 5 देईल की 3 घेईल, 3 घेणार, मग याची पण संयुजा किती झाली, 3 झाली। म्हणजे यांच्या बाह्य कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्यावरनं त्याची संयुजा ठरते। म्हणजेच बघा, मूलद्रव्याच्या इलेक्ट्रॉन स्वरूपावरून बाह्यतम कवचात असणाऱ्या इलेक्ट्रॉनांची संख्या समजते आणि बाह्यतम कवचात असणाऱ्या इलेक्ट्रॉनांच्या संख्येवरून त्या मूलद्रव्याची संयुजा पण ठरते। म्हणजे इथे तो किती इलेक्ट्रॉन देणार किंवा किती इलेक्ट्रॉन घेणार हे त्याच्यावरनं, या संयुजेवरनं ते ठरतं। आता प्रश्न क्रमांक 2 बघा, बेरिलियमचा अणुअंक 4 आहे तर ऑक्सिजनचा अणुअंक 8 आहे, दोन्हींचे इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहा व त्यावरून दोन्हीची संयुजा ठरवा। आता इथे हे मूलद्रव्य काय आहे, बेरिलियमचं, आणि हे ऑक्सिजनचं। तर बेरिलियमची किती आहे, अणुअंक 4 आणि ऑक्सिजनचा 8। मग त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आपण कसं आहे, 2-2। मग बेरिलियम काय करतो, इलेक्ट्रॉन देतो आणि मग त्याची संयुजा किती होते, त्याची संयुजा 2 आहे।
आणि ऑक्सिजन इलेक्ट्रॉन त्याचं स्वरूपण आपण कसं लिहितो 2 6. मग तो इलेक्ट्रॉन काय करतो घेतो त्याचा अष्टक पूर्ण करण्यासाठी, म्हणून इथे त्याची पण संयुजा किती आली 2. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. आधुनिक आवर्त सारणी आधारभूत मानून पुढील तक्ता तयार केलेला आहे. त्यामध्ये पहिल्या 20 मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण संज्ञेखाली लिहून त्याच्या खाली त्या मूलद्रव्याची संयुजा लिहा. आता इथे जी त्यांनी आपल्याला आवर्त सारणीचा तक्ता इथे करून दिलेला आहे त्याचप्रमाणे इथे आपण तो तयार केलेला आहे. तर तिथे त्यांनी काय सांगितलेलं आहे, पहिल्या 1 ते 20 मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण संज्ञेखाली लिहून त्याच्याखाली त्या मूलद्रव्याची संयुजा लिहा. मग आता आपण हायड्रोजन हेलियम याप्रमाणे हे 20 मूलद्रव्य कार्बनपर्यंत लिहून घेतले. आता हायड्रोजनचा अणुअंक 1 आहे, मग त्याची संयुजा किती झाली 1 झाली. त्याचप्रमाणे हेलियमचा अणुअंक 2 आहे, मग त्याची संयुजा किती आहे 0 आहे. लिथियमची अणुअंक 3 आहे, मग त्याचं इथे इलेक्ट्रॉन स्वरूपण 2 1 याप्रमाणे. मग त्याच्या बाह्यतम कवचात किती इलेक्ट्रॉन आहेत तर 1 आहे, मग त्याच्यावरून त्याची संयुजा झाली 2. त्याचप्रमाणे हे पुढे इथपर्यंत आपण कार्बनपर्यंत लिहिलेले आहेत. आणि ह्या ज्या पूर्ण संयुजा आहेत त्याच्या ह्या लाल ज्या लिहिलेल्या आहेत त्या संयुजा आहेत. म्हणजे तिथं निऑनचं काय हा निष्क्रिय वायूचा गट आहे, हेलियम हा पण निष्क्रिय वायूचा गट आहे. तर इथे ह्यांची संयुजा किती येते 0, कारण त्यांचं बाहेरचं अष्टक जे आहे ते पूर्ण झालेलं आहे, त्यामुळे ते स्थिर झालेले आहेत. त्यामुळे इथे ते निष्क्रिय वायूत येतात. आणि इथे हे नेहमी आपण जसं आधी शिकलेलो आहोत तर त्यांची संयुजा इथे लिहिलेली आहे. आता हा 4 क्रमांकाचा प्रश्न बघा. एका आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना संयुजा बदलण्यामध्ये आवर्ती कल काय आहे? आवर्त 2 व आवर्त 3 यांचा संदर्भ घेऊन तुमचे उत्तर स्पष्ट करा. मग आता इथे आपण हाच तक्ता पुन्हा एकदा घेतलेला आहे. आणि यामध्ये बघा आता दोन्ही आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना संयुजा 1 ते 4 वाढत जाते, नंतर 3 ते 0 कमी होत जाते. म्हणजे हे दुसरं आवर्त आणि हे तिसरं आवर्त. इथे काय होतं 1 ते 4 ती इथे प्रत्येक ठिकाणी वाढत गेलेली आहे. जसं लिथियम बेरिलियम बोरॉन कार्बनपर्यंत ती वाढत गेली. नायट्रोजन ते फ्लोरीनपर्यंत ती कमी होत गेली 3 ते, आणि निऑनपर्यंत ती 0 झाली. त्याचप्रमाणे इथे सुद्धा सोडियम मॅग्नेशियम यामध्ये सुद्धा 1 ते 3 ती वाढत गेली आणि 3 ते 0 नंतर ती कमी होत गेली. ते प्रश्न क्रमांक 5 बघा काय आहे. एका गणामध्ये वरून खाली जाताना संयुजा बदलण्यामध्ये आवर्ती कल काय आहे? गण 1 व गण 2 व गण 18 यांचा संदर्भ घेऊन तुमचे उत्तर स्पष्ट करा, असं त्यांनी विचारलेले आहेत. आता हाच तक्ता आपण पुन्हा एकदा घेतलेला आहे. आणि यामध्ये आता गण 1 गण 2 आणि गण 18, तर हे गण 1 गण 2 आणि गण 18 असं आपण इथे घेतलेलं आहे. यामध्ये आता बघा इथे ते लिहिलेलं आहे. मग एका गणामध्ये वरून खाली जाताना संयुजा काय असते? समान असते, म्हणजे 1. आणि त्याचं कारण म्हणजे आता हा गण 1 आहे तर त्याची संयुजा किती आहे 1 आहे. गण 2 आहे तर त्याची संयुजा आहे 2, आणि गण 18 आहे तर त्याची संयुजा आहे 0. म्हणजे इलेक्ट्रॉन्सची संख्या किती आहे बाह्यतम कवचात त्याच्यावरनं संयुजा ठरते, ती आपण इथे लिहिलेली आहे. आणि त्याचं कारण काय आहे की एका गणातील मूलद्रव्याच्या बाह्यतम कवचाचे इलेक्ट्रॉन संरूपण एक समान असते. म्हणजे आपण बघितलेलं आहे की 2च कवच असतात प्रत्येक आवर्तामध्ये. एका आवर्तामध्ये 2 कवच, तिसऱ्या आवर्तामध्ये 3च कवच, चौथ्या आवर्तात 4 कवच, असं त्यांचे कवचांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण काय असतं समान असतं. म्हणजे इथे 1 2 3 4 याप्रमाणे इथे पण 1 2. बाह्यतम कवचात किती इलेक्ट्रॉन आहेत त्याच्यावरनं ते ठरतं, जसं आपण अभ्यासलं आहे. जसं हे दुसरं संयुजा आणि दुसरं कारण त्याचं संयुजा इलेक्ट्रॉनांची संख्या समान असते. जसं बेरिलियम मॅग्नेशियम कॅल्शियम ते यांच्या प्रत्येक बाह्यतम कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 2 2च इलेक्ट्रॉन असतात. हे याचं कारण आहे.
तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.